काल मनसेची कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणते मुद्दे जे चर्चिले गेले? येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात काल आमची कोर कमिटीची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये महत्वाचे मुद्दे की जे इच्छुक उमेदवार आहेत पुणे शहरातले, त्या उमेदवारांना 12 तारखेपासून आपण इच्छुक उमेदवारांना फॉर्म देणार आहोत. 12 तारीख 13 तारीख आम्ही 2 दिवस फॉर्म देणार आहोत आणि 15 तारखेला ते फॉर्म जमा करून घेणार आहोत. ते फॉर्म निशुल्क असणार आहे आणि परत जे फॉर्म येणार आहेत त्याच्यामध्ये छाननी करून कुठल्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत, कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीने उमेदवार आपल्याकडे इच्छुक आलेले आहेत, त्यानुसार आम्ही त्याचा जो लेखाजोखा आहे तो माननीय राजसाहेबांसमोर ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आमची शिवसेनेसोबत सुद्धा रविवारी चहापानाची बैठक आहे. त्यामुळं पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून माननीय राजसाहेब ज्या पद्धतीने आदेश देतील की जर शिवसेना मनसे एकत्र लढणार आहोत तर त्यांच्याशी त्याबद्दल चर्चा करून त्यांचे कुठं स्ट्रॉंग आहेत, आमचे कुठं स्ट्रॉंग उमेदवार आहेत, ते कशा पद्धतीने लढवली जाईल त्या दृष्टिकोनाने आमची कालची बैठक होती. पुणे महानगरपालिकेची आता निवडणूक चालू होणार आहे, तर तुमची तयारी सध्या कोणत्या टप्प्यावर आली आणि तयारी कशी सुरू आहे? नाही, आमची तयारी तर पुणे शहरामध्ये जोरदार सुरू आहे. जवळपास 3000 पुणे शहरामध्ये BLA लागतात. त्यातले जवळपास 2500 BLA 2500 मतदार याद्यांवर लोक आमचे आहेत. आता आम्ही गटाध्यक्ष राजदूत पूर्वी काढलेले आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांची नावं घेतोय. पुणे शहरातले प्रमुख मुद्द्यांवर आमचं काम चालू आहे की जे लाईट, पाणी, ड्रेनेज, वाहतूक, जो बाकीचे कचऱ्याचे प्रश्न आहेत, अशा विविध प्रश्नांवर काम चालू आहे की पुणे शहरातले प्रचंड अडचणीचे मुद्दे आहेत तर ते कशा पद्धतीने लोकांसमोर मांडता येईल त्याच्यावर आमचं काम चालू आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी आमची सुरू. आणि दोन्ही ठाकरे एकत्र येणारे सध्या ह्याच्यावर पूर्ण विराम येतोय, तर त्याच्याबद्दल दोन्ही ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार आहे त्याच्याबद्दल? नाही, दोन्ही ठाकरे एकत्र येतील हे मान्य राजसाहेबच जाहीर करू शकतील. पण आम्ही आता प्रत्येक प्रभागामध्ये काम सुरू आहे. प्रत्येक प्रभागामध्ये कशा पद्धतीने आपण उमेदवार देऊ शकतो, कशा पद्धतीने BLA आहेत, अशा संपूर्ण तयारी आमची सुरू आहे. पण माननीय राजसाहेबांनी एकदा आदेश दिले की आपल्याला एकत्र लढायचं, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची तयारी सुरू आहे की कुठं आपल्याला ह्या जागा मिळाल्याच पाहिजेत, ज्या आपल्या स्ट्रॉंग जागा आहेत, तर त्याच्यावर सुद्धा आमचं सध्याला काम सुरू आहे. पण माननीय राजसाहेब आदेश देत नाही तोपर्यंत दोन्ही ठाकरे एकत्र येतील नाही येतील त्याचं राजसाहेबच जाहीर करू शकतात.